अकाउंटला पाठवावे, डीबीटी व्हावं, अशा स्वरूपाची आपण मोठ्या स्वरूपात मागणी करत आहे. कारण की सरकार प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढे 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 ढकलत आहे, एक तारीख या ठिकाणी फिक्स करत नाहीये आणि गरीब ताई बरोबर या ठिकाणी खिळवाड करत आहे. अशा स्वरूपाचे बरेच या ठिकाणी कमेंट्स या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो या ठिकाणी मी या ठिकाणी मागणी करत आहे की बाबा लाडक्या ताईंसाठी यावेळेस जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. 3,000 रुपये लवकरात लवकर अकाउंटला लाडक्या ताईंचे यावेत असे सरकारकडे मी मागणी करत आहे. तर लाडक्या ताईंनो तुमच्या सगळ्यांची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आणि लाडक्या ताईंनो आणि हा हप्ता देखील लवकरात लवकर भेटायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की जूनचा हप्ता आता टाकलाय 2-3 दिवसामध्ये आणि जुलैचा हप्ता पुढे गेला, असं पण नको. लवकरात लवकर आम्हाला जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता लवकरात लवकर भेटावा, ह्या 6 तारखेपर्यंत भेटावा अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी मी करत आहे. तर लाडके जनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक नवीन जीआर देखील आलेला आहे. काल रात्री तो जीआर आलेला आहे. तो जीआर नेमका काय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, काळजी करू नका. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जीआर मध्ये असं नवीन काही झालेलं नाहीये, त्याच्यामुळे मी काल रात्री तो काही सांगितलं नव्हता. पण तुम्हाला तरी पण आज त्याच्याबद्दल एक थोडी माहिती अजून देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे का नाही, तुम्हाला काय वाटतंय, आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे का नाही, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे. कारण की आता जून महिना संपून गेला, जुलै महिना आता लागलेला आहे. आणि जर सरकार जर प्रत्येक वेळेस असं पुढे ढकलत गेलं तर नक्कीच या ठिकाणी प्रॉब्लेम होत राहणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसामध्ये आपला हा मुद्दा मांडायलाच पाहिजे, कोणीतरी सहभाग घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या या ठिकाणी जे सरकार आहे, सरकारच्या मंत्री आहेत, त्या मंत्र्यांना एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर आमच्या लाडक्या बहिणीचा हा प्रश्न सोडवावा, आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य करून घ्यावेत. तर बघा लाडक्या सगळ्या गोष्टी आपण बघणार, जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता असे एकत्र 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला यावेत अशा स्वरूपाची आपण मागणी करत आहोत. तर नवीन जीआर आलेला आहे, त्या जीआर बद्दल पण तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता नवीन जो जीआर आलाय, कालचा जो जीआर आहे म्हणजे कधी आलाय, काल 1 जुलैला एक जीआर आलाय, त्याच्यामध्ये थोडे चेंजेस आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर 12वा हप्ता कधी भेटणार आहे तर लक्षात घ्या लाडक्या 6 एप्रिल पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. ही पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, 6 एप्रिल पर्यंत फक्त टेन्शन घेऊ नका. 6 एप्रिल म्हणजे येणाऱ्या रविवारपर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटून जाईल, म्हणजे जाईल, याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. त्याच्या फक्त आता आपली मागणी काय असणार आहे, जुलै महिन्याचा पण हप्ता आम्हाला लगेच द्या. मग असं नको व्हायला की जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही परत 1 महिना वाट बघत असावं, पुढच्या महिन्यामध्ये हप्ता टाकायचे किंवा शेवटच्या आठवड्यात हप्ता टाकतील, असं नको. जुलै महिन्याचा पण हप्ता लगेच आम्हाला याच हप्त्याबरोबर भेटावा अशा स्वरूपाची आपण मागणी या ठिकाणी सरकार करत आहोत लाडक्यांनो. त्याच्यामुळे बघा या ठिकाणी सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, सगळ्यांनी या ठिकाणी मागणीला सपोर्ट करायचा आहे. चला लाडक्यांनो आता आपण बघूया हे 2 जीआर या ठिकाणी तुमच्या समोर दिसतात. बघा 1 जुलैचा एक जीआर आहे आणि 30 जूनचा एक जीआर आहे. अशा स्वरूपाचे 2 जीआर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत लाडक्यांनो. काय नेमके जीआर आहेत बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत, आणि ह्या ठिकाणी पण ते सेम आहे. बघा दोन्ही पण गोष्टी सेम आहेत, वितरणाबाबतचा हा निर्णय आहे. पण आता बऱ्याच टाइम असेल की सर मग 30 जूनला एक जीआर आला, 1 जुलैला एक जीआर आला, मग नेमकं काय फरक आहे. लाडक्यांनो बघा एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडलेली, ती तुम्हाला गोष्ट मी सांगत आहे. ती महत्वाची गोष्ट काय ते या ठिकाणी बघा, तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. बघा हा सदर या ठिकाणी तुम्ही ह्या पॉइंट व्यवस्थित वाचायचा आहे. काय पॉइंट आहे तुम्ही या ठिकाणी बघा, सदर योजनेसाठी आदिवासी विकास विभागाच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्रमांक 5 लेखा हे दिलेला आहे, या ठिकाणी दिलेला आहे. तर 3,240 कोटी इतका तरतूद करण्यात आलेली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आदिवासी विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रकल्पावर या ठिकाणी किती दिलेला आहे, 3,335 कोटी या ठिकाणी इतका निधी या विभागास उपलब्ध करून दिला आहे. सदर उपलब्ध करून दिलेला निधी वितरण करण्याच्या बाबत शासनाचा विचाराधीन होती. तर बघा लाडक्यांनो या ठिकाणी काय झालेलं आहे, परत एकदा या ठिकाणी एक गोष्ट घडलेली आहे. बघा यावेळेस देखील काय आहे, आदिवासी विभाग जे आहे, आदिवासी विभाग मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं होतं, याच्यामुळेच भांडण सुरू झालं होतं. आता बघा बऱ्याच टाइम म्हणतात की सर लाडक्या बहिणीला काय आपल्याकडे निधी नाहीये का, मग निधी हा आदिवासी विभागाचा निधी का या ठिकाणी परत वापरला जातोय. तर लाडक्या बहिणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठे असं काही दिसणार नाही. याच्यामध्ये जो 30 तारखेचा जीआर होता, 30 तारखेच्या जीआर मध्ये तुम्हाला या ठिकाणी आदिवासी विभागाच्या बद्दल काही माहिती दिलेली नव्हती. पण या ठिकाणी हा जो कालचा जीआर आला ना,
तर त्या गोष्टी लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. आदिवासी विभागातला थोडा निधी म्हणजे किती निधी बघा, 335 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी वर्ग केलेत लाडक्या बहिणीसाठी. आता परत या ठिकाणी काय होणार आहे, अधिवेशन जे आहे अधिवेशनामध्ये हा पॉइंट नक्कीच येणार की बाबा आमचा निधी तुम्ही का वापरायला. कारण आदिवासी जे मंत्री आहेत ते काही शांत बसणार नाहीत की बाबा आमच्या लाडक्या बहिणीला पैसे आमचे का वळवत आहेत तुम्ही. तर हा मुद्दा आता उठणार, पेटणार आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीवर प्रॉब्लेम येणार. ही तुम्हाला गोष्ट मी आत्ताच सांगतोय, आजच सांगतोय. तुम्हाला ह्या गोष्टी आता 1-2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्या अधिवेशनात तुम्हाला हा मुद्दा गाजलेला दिसेल. कारण की आपल्याकडे बघा लाडक्या बहिणी फक्त जीआर आला असं सांगत नाही. जीआर मध्ये नेमकं काय आलंय आणि कशामुळे आलंय ते पण तुम्हाला सांगतोय. बघा लाडक्या बहिणी या ठिकाणी सगळ्या गोष्टी आता फिरवी चालू आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचा निधी इकडं, तिकडला निधी इकडं, तिकडला निधी इकडं, अशा स्वरूपाची गोष्टी चालू आहेत. आणि नक्कीच यामुळे आता प्रॉब्लेम होणार आहे. आणि प्रॉब्लेम कशामुळे होणार आहे, आता अधिवेशन चालू आहे बघा, पावसाळी अधिवेशन चालू आहे. आज 3रा दिवस आहे आणि या अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवसामध्ये जर हा पॉइंट निघाला तर या ठिकाणी अजून या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे. तर लाडक्या आणि परत मग तुम्ही म्हणताल की सर आम्हाला 12वा हप्ता भेटणार आहे का नाही, मग 12वा हप्ता आम्हाला काय लांबणार आहे का, त्याच्याबद्दल काळजी करू नका. बघा ते आता सरकार ठरवून की कोणते निधी कुठं वापरायचा आहे. तुम्हाला तुमचा 36,000 कोटी रुपये मंजूर झालेला, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ही गोष्ट तुम्हाला लगेच सांगून देतो, तुमचा या ठिकाणी निधी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. फक्त तो कुठल्या विभागातून कुठे टाकायचा आणि कसा टाकायचा ते आर्थिक मंत्री बघतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ बघेल, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. पण हा मुद्दा या ठिकाणी अधिवेशनात गाजणार की आमचा निधी तुम्ही का वापरायला लागलात, यांचा निधी का वापरायला लागलात. ह्या सगळ्या गोष्टी आता होणार आहेत. त्याच्यामुळे जे आदिवासी मंत्री असतात बघा, त्या विभागाचे मंत्री असतात ते नक्कीच म्हणणार की आमचा तुम्ही निधी आम्हाला देण्याच्या ऐवजी तिकडे का वापरायला लागला, लाडक्या बहिणीसाठी का वापरायला, असं होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आधीच क्लिअर करून सांगतोय. असं नको व्हायला की सर तुम्ही सांगितलं नाही म्हणून. कारण की बघा लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवर आपल्या या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम सखोल स्वरूपात सांगितल्या जातात. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. आता बघा बरेच ते म्हणायला लागले की सर बरं सगळं ठीक आहे, आम्हाला ते GR काही कळत नाही, आम्हाला ते सरकारचे निर्णय काही कळत नाही, आम्हाला एवढंच सांगा की आम्हाला आमचा हप्ता भेटणार आहे का नाही. हा सगळ्यांचा प्रश्न आलाय की सर आम्ही आता खूप बघतोय या ठिकाणी, दररोज व्हिडिओ बघतोय, दररोज या ठिकाणी इकडे तिकडे माहिती बघतोय, दररोज या ठिकाणी न्यूज बघतोय, तर आम्हाला काही कळत नाही की सर आम्हाला हप्ता का भेटत नाही. तर लाडक्या बहिणींनो फक्त 6 जुलैपर्यंत वाट बघा. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, कारण फक्त 6 जुलैपर्यंत वाट बघा. नक्कीच तुम्हाला निधी वितरण होणार, तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला येणार 6 जुलै एकादशीपर्यंत. फक्त आता एकादशीपर्यंत वाट बघा. 100% तुम्हाला तोपर्यंत गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाही. आणि अधिवेशन असं पण चालू, त्याच्यामुळे आपण ज्या मागण्या करत आहोत ते सरकारला मान्य कराव्या लागणार म्हणजे लागणार 100%. आता फक्त मागणी आहे जुलै महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा. याबरोबर कोण कोण सहमत आहे, 3,000 रुपये आमच्या अकाउंटला यावेत, याबरोबर कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की जून महिन्याचा हप्ता तर भेटूनच जाईल, त्याच्या फक्त आपल्याला जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला लवकरात लवकर भेटावा. असं नको व्हायला ते पुढच्या महिन्यात नको वितरित व्हायला.